महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या वादावर सुप्रीम कोर्टात अंतिम युक्तिवाद सुरू आहे. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा जो निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आणि याच निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेले आहे. आणि ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा मुख्य युक्तिवाद आहे की काही आमदार वेगळे झाले म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष वेगळा झाला असे मानता येणार नाही. आमदार म्हणजे पक्ष नव्हे तर असा मुद्दा ठाकरे गटाकडून मांडण्यात आला आहे. तसेच निवडणूक आयोगाने विधिमंडळातील संख्याबळाला महत्त्व दिले पण पक्षाच्या घटनात्मक बाजूचा योग्य विचार केला नाही असा आरोप करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टानेही राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील संबंध तसेच निवडणूक चिन्ह नेमके कोणाशी संबंधित आहे याबाबत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. आता सर्वात मोठा प्रश्न धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे जाणार आणि शिवसेना नाव कोणाला मिळणार? ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळणार की शिंदे गटाला मोठा दिलासा मिळणार याचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. याच निकालाचा जो परिणाम फक्त शिवसेनेवर नाही तर भविष्यात राजकीय पक्षांमध्ये फूट पडल्यास पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार यावरही होऊ शकतो. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे हे लक्ष लागलेलं आहे.